श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री दत्तात्रय भागवत पेटकर राहणार पुणे यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. दत्तात्रय दादा सांगतात, श्रीराम. सध्या आपण चैतन्य उपासना या चॅनलवरून रोज श्री प्रल्हाद महाराजांचे संक्षिप्त चरित्र ऐकत आहोत. तत्पूर्वी श्री ब्रह्मानंद महाराज यांचे चरित्र देखील ऐकण्याचा योग आला. हे चरित्र ऐकताना त्या प्रसंगाशी मन एकरूप होते, तल्लीन होऊन जाते. जणू काही त्या प्रसंगाचे आपण प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहोत असे वाटते. असाच एकदा चिंतनात असताना श्री रामानंद महाराज यांची तीव्रतेने आठवण आली. त्यांचे आजारपण, श्री क्षेत्र गोंदवले येथील त्यांचा समाधी सोहळा वगैरे अशा वेगवेगळ्या घटनांचे चित्र व स्वरूप डोळ्यांसमोर उभे राहिले. श्री रामानंद महाराज यांना आपण प्रत्यक्ष पाहिलेले नाही, त्यांचा फोटोही बघितला नाही. इतकेच काय, पण त्यांची समाधीही पाहिलेली नाही. बऱ्याच वेळा अगदी लहानपणापासून श्री क्षेत्र गोंदावले येथे जात असूनसुद्धा त्यांच्या समाधीचे साधे दर्शनसुद्धा घेतलेले नाही. या विचाराने मनाला कुतूहल व उत्सुकता निर्माण झाली. का आजपर्यंत आपण श्री रामानंद महाराज यांचे समाधीस्थळ पाहू शकलो नाही? त्यांच्या परमपवित्र चरणस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीवर आज पावेतो आपण का नतमस्तक झालो नाही? याची खंत वाटली, रुखरुख वाटली व तळमळ निर्माण झाली. केव्हा आपणास समाधी दर्शनाचा योग येईल? सततचा हा ध्यास व होणारी मनाची तगमग. मग ही मागणी कुणाकडे करायची, कुणाला सांगायचे? अर्थात आपल्या गुरुमाऊलीला. श्री महाराजांना मनोमनी शरण गेलो, त्यांच्या चरणी लीन होऊन नतमस्तक झालो. श्री महाराज माऊलीच्या ममतेने या बालकावर का बरे कृपा करणार नाहीत? ते स्मर्तृगामी आहेत. स्मर्तृगामी म्हणजे स्मरण करताच प्रगट होणारे, भक्ताच्या मनात इच्छा निर्माण होताच ती पुरवणारे. 1 मे या दिवशी अशा भावावस्थेत असतानाच फोन वाजला. त्यात 3 मे या दिवशीचे पंढरपूर येथील एका कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. लहानपणापासूनचा सख्खा शेजारी असलेला परमबंधू मित्र, त्याच्या 75च्या सोहळ्याचा कार्यक्रम होता. जाणे तर आवश्यक होतेच. 3 मेचा पंढरपुरातील समारंभ सोहळा आटोपून लगेचच 4 मे रोजी श्री क्षेत्र गोंदावले येथे दर्शनाच्या ओढीने धावतच गेलो असे म्हणण्यापेक्षा श्री महाराजांनीच खेचून घेतले म्हणा ना. खरोखरच हे नियोजन श्री महाराजांचेच. संकल्पित जप, दर्शन, दुपारची आरती व महाप्रसाद झाल्यावर पावले आपोआप ध्यानमंदिराकडे वळली. रणरणत्या उन्हातील वाटचालीनंतर धीर, गंभीर, शांत व विलोभनीय वातावरणात ध्यानमंदिरात प्रवेश करता झालो. केवळ एकच साधक व तोही ध्यानावस्थेत तेथे उपस्थित होता. तो साधक मी, श्री महाराज व श्री रामानंद महाराज व श्री आनंदसागर महाराज एवढेच तेथे उपस्थित होतो. अत्यंत स्तब्ध व नीरव शांततेतील वातावरणात तन्मयता, एकरूपता होण्यास कुठली आडकाठी? डोळे भरून श्री रामानंद महाराज व श्री आनंदसागर महाराज यांच्या समाधीस्थानी नतमस्तक झालो, त्यांच्या चरणी लीन झालो. मुख्य म्हणजे फोटोतील श्री रामानंद महाराज व श्री आनंदसागर महाराज यांचे सगुण रूपातील दर्शन एवढ्या वर्षात प्रथमच झाले. वेगळाच अनुभव आला. अंगावर रोमांच उभे राहिले, मन प्रफुल्लित झाले. श्री महाराज व त्यांच्या शिष्यांची स्नेहपूर्ण दृष्टी कृपाशीर्वाद देत होती. आंतरिक ओढ येथे स्थिरावली. खूप दिवसांची मनाची तगमग समाधी दर्शनानंतर शांत झाली. याचे कारण एकच, श्री महाराजांची कृपा व त्यांचे नियोजन. असे आहेत आपले श्री महाराज. श्री राम समर्थ. साधक हो,
दत्तात्रय काकांचा जन्म व शालेय शिक्षण वैकुंठ नगरी श्री क्षेत्र पंढरपूर येथे झालेले असून त्या काळात आजी व आईबरोबर पुण्यतिथी उत्सवाच्या पुण्यपर्व काळात श्री क्षेत्र गोंदवले येथे वरचेवर जाण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्या काळात सकाळी 9 नंतर प्रत्येकाला प्रत्यक्ष समाधीवर अभिषेक करता येत असे व स्वहस्ते ही अभिषेक सेवा करण्याचे भाग्य काकांना अनेक वेळा लाभले. श्रींचे असे प्रेम लाभलेल्या काकांना श्री रामानंद महाराजांच्या समाधी दर्शनाची, त्यांच्या चरणी आसरा घेण्याची, संपूर्ण शरणागत होऊन विसावण्याची अत्यंत आंतरिक ओढ निर्माण झाली व ती एवढी वाढली की त्यांच्या मनाला चैन पडेना. त्या प्रचंड तळमळीतूनच श्रींना विनवणी केली गेली व भक्तवत्सल श्रींनी सर्व योजना आखून काकांच्या मनाची तळमळ शांत केली. पांडुरंगाची अशीच ओढ संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना लागली व या तळमळीतून त्यांच्या मुखारविंदातून अतिशय सुंदर शब्दसुमने प्रसवली. ती अशी: पहावा नयनी विठ्ठलची एक, काहीतरी सार्थक संसाराचे. कोठे पाहो तुझ कागा लपलासी, काही बोल मशी नारायणा. वाटते उदास मज दाही दिशा, तुझ विण ऋषिकेशा वाचोनिया. नको ठेवू मज आपणा वेगळे, बहुत कळवळे तुझ लागी. तुका म्हणे भेटी देई नारायणा, घडी कंठवेना तुझ विना. श्री राम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.